मी मच्छिंद्र ताबाजी नवले, कंपोस्ट निमगाव म्हाळुंगी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. माझं कोंडाभरी येथे सार्थक कृषी सेवा केंद्र या नावाने खत औषध बियाणं विक्रीचा व्यवसाय करतो. मी माझ्या शेतामध्ये ह्या वर्षी कांद्याची पेरणी केली होती. कांद्याची पेरणी करत असताना नेहमीप्रमाणे जी रेग्युलर प्रॅक्टिसनुसार लोक काय करतात की कांद्याची पेरणी अथवा लागवड केल्याच्या नंतर कांद्याला लागवड किंवा पेरणी झाल्यावर लोक 15 ते 20 दिवसानंतर खताचा डोस देतात. परंतु माझ्या काही गोष्टी लक्षात आल्यामुळे मी ह्यावेळेस कांद्याची पेरणी करत असताना कांद्याच्या पेरणीबरोबरच खताची पेरणी केली. पण त्या खताच्या पेरणीसोबत मी 14-35-14 K+S कंपनीचं पेटंट खाली 25-25 किलोच्या 2 बॅगा मी त्या खताबरोबर पेरल्या गेल्यामुळे माझ्या कांद्यामध्ये उगवण क्षमता तर एकदम चांगली झाली. पण कांदा या पिकाला सल्फरची अत्यावश्यक गरज असते. कांद्याच्या चाळीमध्ये टिकवण क्षमता टिकण्यासाठी आणि जास्त काळ कांद्यामध्ये जास्त लॉंग टर्म ती साठवण क्षमता राहण्यासाठी सल्फरची अत्यावश्यक गरज असते. आणि पेटंट खाली हा प्रोडक्ट क्लोराईड फ्री असल्यामुळे त्याच्यामुळे त्या कांद्यामध्ये त्याच्यामध्ये पेटंट खालीमध्ये सल्फर पण आहे, पोटॅश पण आहे आणि मॅग्नेशियम पण आहे. मॅग्नेशियम हा अन्नद्रव्य निर्मितीमध्ये फार महत्वाचा घटक आहे आणि अन्नद्रव्य निर्मिती जर चांगल्या प्रकारे जर झाली तर कांद्याची उगम क्षमता पण चांगलीच होते पण कांदा चांगल्या पद्धतीने पोचला जातो. मी हे नुसतं बोलत नसतो. ह्या कांद्याची माझ्या हातामध्ये काय 4-2 कांदे मी उपटलेले पण आहेत आणि हे मी नुसते कांदे उपटलेले नसून बाबा की तुमच्या असं नको लक्षात द्यायला की मी चांगले कांदे उपटलेत का काय. तुम्ही माझ्या शेतामध्ये सुद्धा प्रॅक्टिकली पाहू शकता की मी कांद्याची पेरणी केली. 2-2, 3-3 कांदे एका ठिकाणी असून सुद्धा त्या कांद्यांची ग्रोथ कशी झालेली आहे. त्याचा फायदा मला असा झाला की मी कांद्याला पेरणी करत असताना खत पेरल्यामुळं कांद्याची जेव्हा कांदे जर्मिनेशन झाले, बियाणं जर्मिनेशन झालं त्यावेळेला त्याला लगेच खत उपलब्ध झालं आणि लगेच खत उपलब्ध झाल्यामुळं कांद्याची ग्रोथ चांगली झाली. त्याची इम्युनिटी पॉवर एकदम स्ट्रॉंग झाली. त्याच्यामुळे मला म्हणजे साहजिकच त्याला स्प्रे कमी करायला लागले आणि ज्या कांद्याची इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग राहते त्या कांद्याला जास्त प्रमाणामध्ये फवारणीचा खर्च पण कमी करावा लागतो. त्याच्यामुळे शेतकऱ्याचा फवारणीचा खर्च पण वाचला जातो. आणि नेहमी पण प्रत्येक वेळेला शेतकऱ्यानं कुठलंही पीक करत असताना कांदाच असो अथवा कुठलेही इतर पिकं जरी असतील तरी लागवडीच्या वेळेला खताचे बेसल डोस देणं फार गरजेचं आहे. आणि त्यातली त्यात पिकाच्या सुरुवातीला पोटॅश पिकाला फार गरजेचा आहे आणि तो जर पेटंटकाली स्वरूपात जर आपल्या जर जमिनीमध्ये जर गेला तर पोटॅशियम, मॅग्नेशियम, सल्फर तो त्या पिकाची आहे ना तुम्हाला क्वालिटीज इतर पिकांच्या पेक्षा नेहमीच तुम्हाला निश्चित वेगळे दिसणार आहे. आणि ते तुम्ही स्वतः ह्या माझ्या प्लॉटवर अनुभवू शकता. माझ्या हातातले कांदे तर आहेत चांगले, पण माझ्या प्लॉट मधले कांदे सुद्धा जसे माझ्या हातात आहेत तसेच माझ्या शेतात पण आहेत. हे तुम्ही कधी पण त्या व्हिडिओमध्ये बघू शकता.